हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स. आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय अल्कोहोल्स. अल्कोहोल्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. आणि आत्तापर्यंत आपण 4 केमिकल रिएक्शन कंप्लीट केलेले आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिले रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. सेकंड आपण पाहिलं रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. थर्ड आपण पाहिलं रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. आणि 4 नंबर आपण पाहिली रिएक्शन विथ सल्फोनिल क्लोराइड दॅट इज थायोनिल क्लोराइड. आणि ह्याच रिएक्शनला आपण काय म्हणतो डार्जन रिएक्शन. तर ह्या 4 रिएक्शन्स आपण कंप्लीट केलेल्या आहेत ऑलरेडीच. तर आज आपण पाहतोय न्यू रिएक्शन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ही रिएक्शन आज आपण पाहतोय. पहा, ही खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. ही रिएक्शन आपल्याला 11वीमध्ये सुद्धा झालेली आहे. ही रिएक्शन परत आपल्याला रिपीट 12वीमध्ये होते. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिहायड्रेशन. या डिहायड्रेशनचा मिनिंग काय आहे पहा. फर्स्ट आपण पाहूया डिहायड्रेशन. एकदम सिंपल मिनिंग आहे डिहायड्रेशन. डी मीन्स रिमूव्हल. काय रिमूव्हल करायचं आपल्याला पहा. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड डिहायड्रेशन. तर डिहायड्रेशन म्हणजे काय. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड डिहायड्रेशन. ज्या रिएक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो डिहायड्रेशन. आपल्याला डिहायड्रेशन कुणाचं करायचं आहे. अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. अल्कोहोलमधून आपल्याला काय करायचं आहे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे आपल्याला अल्कोहोलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे. पहा, जनरली आपण अल्कोहोल कसं लिहितो पहा. अल्कोहोल C. पहा, ह्या कार्बोनेटमला मी अटॅच करतोय OH ग्रुप आणि ह्या कार्बोनेटमला अटॅच करतोय H. दिस इज अल्कोहोल. पहा, कोणता कंपाऊंड आहे हा. तर हा कंपाऊंड आहे अल्कोहोल. तर या अल्कोहोलला आपल्याला काय करायचं आहे हीट करायचं आहे. अल्कोहोलला हीट करायचं आहे विथ प्रोटिक ॲसिड. अल्कोहोल्स ऑन हीटिंग विथ प्रोटिक ॲसिड. तर प्रोटिक ॲसिडसोबत आपल्याला हीट करायचं आहे. तर हे प्रोटिक ॲसिड म्हणजे काय. तर प्रोटिक ॲसिड म्हणजे असा ॲसिड की ज्याच्यापासून आपल्याला प्रोटॉन मिळतो म्हणजे H+ मिळतो. अशा ॲसिडला आपण काय म्हणतो प्रोटिक ॲसिड म्हणतो. पहा, इथे मी प्रोटिक ॲसिड लिहितोय. प्रोटिक ॲसिड. तर प्रोटिक ॲसिड कोणकोणते आहेत तर इथं आपण घेऊ शकतो H2SO4. पहा, त्यानंतर आपण इथं घेऊ शकतो H3PO4. त्यानंतर आपण इथं घेऊ शकतो KHSO4. हे आपण घेऊ शकतो. तर हे सर्व काय आहेत प्रोटिक ॲसिड आहेत. याच्यापासून आपल्याला काय मिळतो प्रोटॉन मिळतो म्हणजेच H+. तर H+ म्हणजेच काय प्रोटॉन. पहा, ज्या ॲसिडपासून आपल्याला प्रोटॉन मिळतो त्यांना काय म्हणतात प्रोटिक ॲसिड म्हणतात. H2SO4, H3PO4, KHSO4. तर हे सर्व काय आहेत प्रोटिक ॲसिड आहेत. पहा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे डिहायड्रेशन करायचं आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. पहा, इथं वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह होतो. पहा, OH ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम असतो अल्फा कार्बोनेटम. आणि अल्फाच्या ॲडजसंटला जो कार्बोनेटम असतो त्या कार्बोनेटमला आपण काय म्हणतो बीटा कार्बोनेटम म्हणतो. पहा, काय करायचं आहे अल्फा कार्बोनेटमवरचा OH घ्यायचा आणि बीटा कार्बोनेटमवरचा H घ्यायचा. काय करायचं अल्फा कार्बोनेटमवरचा OH बीटाचा H. हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार HOH. काय रिमूव्ह होणार आहे H2O रिमूव्ह होणार आहे. पहा, शिल्लक काय राहिलं इथं शिल्लक राहिलं Cच्या ह्या 2 व्हॅलन्सी. हा C त्याच्या ह्या 2 व्हॅलन्सी आणि एलिमिनेशन झाले. त्यामुळे ह्या अल्फा कार्बोनेटममध्ये आणि ह्या बीटा कार्बोनेटममध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. पहा, C डबल बॉन्ड C. ह्या कार्बनच्या ह्या 2 व्हॅलन्सी ह्या कार्बनच्या ह्या 2 व्हॅलन्सी. कोणता कंपाऊंड तयार झाला हा अल्किन तयार झाला. कोणता कंपाऊंड तयार झाला हा अल्किन. एकदम सिंपल रिएक्शन आहे. अल्कोहोल्स ऑन हिटिंग विथ प्रोटिक ॲसिड टू गिव्ह करस्पॉन्डिंग अल्किन. म्हणजे जर आपण अल्कोहोलला हीट केलं प्रोटिक ॲसिडसोबत तर काय तयार होतो अल्किन तयार होतो. व्हेरी सिम्पल. दिस इज कॉल्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर काय तयार होतात अल्कोहोल्स तयार होतात. तर आपण याचे काय पाहूया एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट हे नोट डाऊन करा. पहा, याच्यामध्ये आपण एक नोट लिहितोय. पहा, नोट काय आहे पहा. नोट इट इज ऑल्सो कॉल्ड बीटा इलिमिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड बीटा इलिमिनेशन.
ह्याच रिएक्शनला काय म्हणतात, बीटा एलिमिनेशन असं म्हणतात. का बीटा एलिमिनेशन म्हणतात, कारण हायड्रोजन ॲटम कुठला रिमूव्ह होतो, बीटा कार्बन ॲटमचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि त्यामुळेच ह्या रिएक्शनला आपण अजून काय म्हणतो, बीटा एलिमिनेशन किंवा ह्याच रिएक्शनला अजून काय म्हणतात, 1,2 एलिमिनेशन. 1,2 एलिमिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड 1,2 एलिमिनेशन. आता 1,2 एलिमिनेशन काय म्हणायचं, OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता, फर्स्ट कार्बन ॲटम, आणि त्याच्या ॲडजस्टंटला जो कार्बन ॲटम आहे तो कोणता आहे, सेकंड कार्बन ॲटम. म्हणजे फर्स्ट कार्बन ॲटमवरचा OH आणि सेकंड कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि त्यामुळे ह्या रिएक्शनला अजून काय म्हणतात, 1,2 एलिमिनेशन असंही म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड बीटा एलिमिनेशन ऑर 1,2 एलिमिनेशन. पहा त्यानंतर आपण याचे काय बघा एक्झाम्पल्स. तर 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल्स. 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोलचं आपल्याला काय करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया 1 डिग्री अल्कोहोल. फर्स्ट आहे 1 डिग्री अल्कोहोल. एक्झाम्पल आहे त्याचं CH3CH2OH. दिस इज इथेनॉल. याचा IPS नेम काय आहे, इथेनॉल. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. याला आपल्याला काय करायचं आहे, प्रोटिक ॲसिडसोबत आपल्याला हीट करायचं आहे. प्रोटिक ॲसिड फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहूया कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 443 केल्विन. तुम्ही डिग्री सेल्सियसमध्ये पण कन्वर्जन करू शकता. 170 डिग्री सेल्सियस. 170 डिग्री सेल्सियस म्हणजेच किती केल्विन, तर 443 केल्विन. आपल्याला काय करायचं आहे, तर OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे, अल्फा आहे आणि त्याच्या ॲडजस्टंटचा कोणता आहे, बीटा कार्बन ॲटम आहे. अल्फाचा OH आणि बेटाचा H आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. हा H आणि इथला OH काय तयार होईल, इथे तयार होणार आहे H2O आणि आपल्याला काय मिळेल, अल्किन मिळेल. कोणतं अल्किन मिळेल, इथे राहणार CH2, इथे राहणार CH2 आणि CH2च्या मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला अल्किन कोणता मिळणार, CH2 डबल बॉन्ड CH2 आपल्याला मिळेल हा अल्किन. अँड दिस इज कॉल्ड इथिन. याचा IPS नेम काय, इथिन. व्हेरी सिम्पल. इथेनॉल ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 443 केल्विन टू गिव्स इथिन. व्हेरी सिम्पल. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. आता आपण घेतो इथं 2 डिग्री अल्कोहोल. 2 डिग्री अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे CH3CH3OH. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. याचं कॉमन नेम काय, आयसोप्रोपाइल अल्कोहोल आणि याचं IPS नेम काय आहे, प्रोपॅन्टोओएल. दिस इज प्रोपॅन्टोओएल. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. याला आपल्याला काय करायचं आहे, तर प्रोटिक ॲसिडसोबत आपल्याला हीट करायचं आहे. प्रोटिक ॲसिड आपण कोणताही घेऊ शकतो इथं. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊया H3PO4 हा प्रोटिक ॲसिड. तर याचं जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज थोडंसं काय कमी होईल. म्हणजे 1 डिग्री अल्कोहोलपेक्षा 2 डिग्री अल्कोहोलमध्ये वॉटर इझिली रिमूव्ह होतो. इथे पण वॉटर रिमूव्ह होतो, परंतु इथे टेम्परेचर आपल्याला जास्त द्यावं लागतं 1 डिग्रीमध्ये. 2 डिग्रीमध्ये थोडंसं टेम्परेचर आपल्याला कमी यूज करावं लागतं आणि ॲसिडचा पर्सेंटेजसुद्धा आपण इथं कमी यूज करू शकतो. कारण 1 डिग्रीपेक्षा 2 डिग्रीमध्ये वॉटर जो आहे तो इझिली रिमूव्ह होतो. इथं आपण टेम्परेचर लिहू शकतो 440 केल्विन. काय होणार, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. विच इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. दिस इज बीटा कार्बन ॲटम. दिस इज ऑल्सो बीटा कार्बन ॲटम. सपोज दिस इज बीटा 1 अँड दिस इज बीटा 2. अल्फाचा आपल्याला काय करायचं आहे, OH रिमूव्ह करायचा आहे आणि बेटाचा आपल्याला काय करायचं आहे, H रिमूव्ह करायचा आहे. पण इथं 2 बेटा कार्बन ॲटम आहेत. कोणता H तुम्ही रिमूव्ह करणार, आपण कोणताही H रिमूव्ह करू शकतो. कारण दोन्हीपैकी कोणताही H रिमूव्ह केला तर आपल्याला जो अल्किन मिळेल तो अल्किन कसा असेल, सेम असेल. म्हणून आपण काय करतोय, एकतर बेटा 1वरचा रिमूव्ह करतो किंवा एकतर बेटा 2वरचा. दोन्हीपैकी कुठलाही रिमूव्ह करा, मिळणार तुम्हाला अल्किन सेम मिळणार आहे. समजा आपण बेटा 1वरचा H रिमूव्ह केला तर इथे काय राहणार, इथला H आणि इथला OH काय तयार होईल, H2O. फर्स्ट आपण वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला. इथे काय राहिलं, CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH. इथे काय राहिलं, CH2 राहिलं आणि CH आणि CH2च्या मध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड प्रोपीन. याला आपण काय म्हणतो, प्रोपीन. प्रोपॅन्टोओएल ऑन हिटिंग विथ 85% H3PO4 ॲट 440 केल्विन टू गिव्स प्रोपीन. तर हे झालं सेकंडरी अल्कोहोल. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया 3 डिग्री अल्कोहोलचं. 3 डिग्री अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल CH3
CH3OH. दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, कॉमन नेम. याचा IUPAC नेम काय लिहिता येईल? याचा IUPAC नेम आहे 2-मिथाइल प्रोपॅन्टोओएल. 2-मिथाइल प्रोपॅन्टोओएल अँड दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. याला आपल्याला काय करायचं आहे तर हीट करायचं आहे. याला आपल्याला हीट करायचं आहे कशासोबत तर प्रोटिक ॲसिडसोबत. इथं प्रोटिक ॲसिड तुम्ही कोणता घेऊ शकताय H3PO4. आता इथं परत टेम्परेचर काय होईल कमी होईल. इथं टेम्परेचर कमी होईल 358 केल्विन. 358 केल्विन. पहा काय ठरवलं होतं इथे विच इज अल्फा कार्बोरेटम. OH ज्या कार्बोरेटमला अटॅच आहे तो कार्बोरेटम कोणता आहे अल्फा कार्बोरेटम. त्याच्या ॲडजस्टंटला कोणता असतो बीटा कार्बोरेटम असतो. हा पण ॲडजस्टंटला आहे. दिस इज ऑल्सो बीटा कार्बन. हा पण ॲडजस्टंटला आहे. दिस इज ऑल्सो बीटा कार्बन. 3 बीटा कार्बन. सपोज दिस इज बीटा 1, दिस इज बीटा 2 अँड बीटा 3. कोणता बीटा कार्बोरेटमचा तुम्ही H रिमूव्ह करणार. अल्फाचा OH रिमूव्ह करायचा आहे आणि बीटाचा H रिमूव्ह करायचा आहे. इथे 3 बीटा कार्बन आहेत. कोणत्या बीटा कार्बनचा H रिमूव्ह करणार आपण कोणताही रिमूव्ह करू शकतो. पहा बीटा 1वरचा करू शकतो, बीटा 2वरचा करू शकतो, बीटा 3वरचा करू शकतो. त्याचं रिझन काय जो आपल्याला अल्केन मिळेल तो अल्केन कसा असेल सेम असेल. म्हणजे बीटा 1वरचा तुम्ही केला जो अल्केन मिळेल तोच अल्केन तुम्ही बीटा 2चा H रिमूव्ह केला तर मिळेल. याचा अर्थ तुम्ही कुठलाही H रिमूव्ह करू शकता. समजा आपण बीटा 1वरचा H रिमूव्ह केला तर काय तयार होईल CH3 इथे तयार होईल डबल बॉन्ड CH2 प्लस H2. कोणता अल्केन आहे हा दिस इज आयसोब्युटिलिन. याचा IUPAC नेम काय 2-मिथाइल 1-2-3 2ला CH3 2-मिथाइल प्रोपीन हा आपल्याला अल्केन मिळेल. बीटा 2चा रिमूव्ह केला असता तरी तोच मिळाला असता 2-मिथाइल प्रोपीन. इथे लक्षात पहा इथे तुमच्या लक्षात आलं असेल 1 डिग्री अल्कोहोल 2 डिग्री अल्कोहोल आणि 3 डिग्री अल्कोहोलला जेव्हा आपण प्रोटिक ॲसिडसोबत हीट केलं तेव्हा 1 डिग्री अल्कोहोलला टेम्परेचर जास्त लागलेलं आहे. 2 डिग्री अल्कोहोलला परत टेम्परेचर थोडंसं कमी लागलेलं आहे आणि 3 डिग्री अल्कोहोलला टेम्परेचर एकदम कमी लागलेलं आहे. याचा अर्थ डिहायड्रेशन इझिली कुठे झाले तर 3 डिग्री अल्कोहोलमध्ये डिहायड्रेशन हे इझिली झालेलं आहे. पहा टेम्परेचर पण आपल्याला कमी लागलेलं आहे आणि इथं हे जे आपण ॲसिड घेतलेलं आहे ते ॲसिडचं पर्सेंटेजसुद्धा कसं आहे कमी आहे. याचा अर्थ काय तर 1 डिग्रीपेक्षा 2 डिग्रीमध्ये डिहायड्रेशन इझिली होतं आणि 2 डिग्रीपेक्षा 3 डिग्रीमध्ये डिहायड्रेशन हे इझिली होतं. इझिली का होतं 3 डिग्रीमध्ये ते आपल्याला मेकॅनिझममध्ये समजणार आहे. आलं लक्षात. तर हे फर्स्ट तुम्ही नोट डाऊन करा. आपण न्यू पॉईंट पाहतोय मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर आता आपण रिएक्शन कोणते पाहतोय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आणि त्याचं आता आपल्याला काय पाहायचं आहे मेकॅनिझम. व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम. मेकॅनिझम मीन्स स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन हाऊ रिॲक्टंट्स आर कन्वर्टेड इन टू प्रोडक्ट. जेव्हा रिॲक्टंटचं कन्वर्जन हे प्रोडक्टमध्ये कसं होतं आहे हे जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप पाहतो त्याला आपण काय म्हणतो मेकॅनिझम असं म्हणतो. पहा आपण काय केलं आहे अल्कोहोलचं डिहायड्रेशन केलं आहे म्हणजे अल्कोहोलमधून आपण काय केलेलं आहे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलेला आहे बाय युजिंग ॲसिड आणि त्यामुळे ह्या मेकॅनिझमला काय म्हणतात मेकॅनिझम ऑफ. हां याचं नाव आहे मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटलाइज. मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन. ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता आपण एक्झाम्पल पण पाहिलेत डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलचे 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री. मला सांगा अल्कोहोलचं डिहायड्रेशन झाल्यानंतर काय तयार होतं अल्केन तयार होतं. मग अल्कोहोलचं जर आपल्याला डिहायड्रेशन करायचं असेल म्हणजे अल्कोहोलमधून जर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा असेल तर आपण काय यूज करतो प्रोटिक ॲसिड यूज करतो आणि म्हणून याला काय म्हणलं आहे ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तर याच्यामध्ये टोटल 3 स्टेप आहेत पहा. तर याच्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे पहा स्टेप फर्स्ट इज प्रोटोनेशन ऑफ. स्टेप फर्स्ट इज प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. स्टेप फर्स्ट इज प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं अल्कोहोलचं प्रोटोनेशन करायचं. आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया अल्कोहोलचं 1 डिग्री घ्या 2 डिग्री घ्या किंवा 3 डिग्री आहे. अल्कोहोल हा जो वर्ड आहे त्याच्याऐवजी आपण आता ॲक्च्युली काय करतो तर एक एक्झाम्पल घेतो आहे इथेनॉल.
काय करतो आपण इथं एक एक्झाम्पल घेतोय, इथेनॉल मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल. मला सांगा इथेनॉलचं डिहायड्रेशन झाल्यानंतर काय तयार होतो, इथिन तयार होतो. हे आत्ताच आपण पाहिलं, इथेनॉल हा 1 डिग्री अल्कोहोल आहे. इथेनॉलचं डिहायड्रेशन झाल्यानंतर काय तयार होतो, इथेन तयार होतो. ह्या इथेनॉलपासून इथिन कसं तयार होतो हे आता आपण स्टेप बाय स्टेप पाहायला लागलो आहे. याच्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. जो पण तुम्ही अल्कोहोल घेतला असेल त्या अल्कोहोलचं फर्स्ट काय करायचं, प्रोटोनेशन करायचं. पहा हे प्रोटोनेशन कसं करायचं, तर आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं आहे, इथेनॉल. तर इथेनॉलचं स्ट्रक्चर काय, CH3CH2OH. दिस इज कॉल्ड इथेनॉल. हा इथेनॉल कोणता आहे, 1 डिग्री अल्कोहोल आहे. प्लस याचं काय करायचं, प्रोटोनेशन. प्लस काय करायचं, H+. तर H+ काय सांगा, हा प्रोटॉन आहे. आला कुठून हा, तर प्रोटिक ॲसिडमधून आला. मी तुम्हाला पाठीमागं सांगितले प्रोटिक ॲसिड, जो ॲसिड प्रोटॉन देतो तो प्रोटिक ॲसिड. तर हा H+ कुठून आला, तर त्या प्रोटिक ॲसिडमधून आला. ऑक्सिजन ॲटमवरती काय असतात, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करेल, ह्या H+ वरती अटॅक करेल. पहा ही एक लोन पेअर काय करेल, या H+ वरती अटॅक करेल. दिस इज फास्ट स्टेप. तर ही जी स्टेप आहे, ही स्टेप कशी आहे, फास्ट आहे. दिस इज फास्ट स्टेप. काय होईल पहा, हा जो H+ आहे आणि हा जो O आहे त्याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन काय तयार करतील, बॉन्ड तयार करतील. म्हणजे हा जो H आहे तो H काय होईल, ह्या OHला अटॅच होईल. म्हणजेच आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते काय मिळेल, CH3CH2OH2. हा H कुठे अटॅच झाला, ऑक्सिजनला. म्हणजे इथं काय तयार झालं, OH2. ओचे व्हॅलन्सी किती आहे, 3. ओचे व्हॅलन्सी 3 आहे आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येईल, ऑक्सिजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. अँड दिस इज कॉल्ड प्रोटोनेटेड. प्रोटोनेटेड अल्कोहोल. म्हणजे आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल, प्रोटोनेटेड अल्कोहोल मिळेल. तर ही झाली फर्स्ट स्टेप, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये स्टेप सेकंड आहे. स्टेप सेकंड आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. स्टेप सेकंड, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. तर स्टेप सेकंड कोणते आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ह्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. हा जो प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे तो ॲज इट इज आपल्याला स्टेप सेकंडमध्ये लिहायचा आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH2+. दिस इज प्रोटोनेटेड अल्कोहोल. याच्यामध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन कसं तयार होणार, ऑक्सिजन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे हा ऑक्सिजन काय करेल, न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे ऑक्सिजन काय करेल, ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि हा पार्ट इकडचा काय होईल, रिमूव्ह होईल. कोणता पार्ट आहे हा, 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजेच काय रिमूव्हर येते, H2O रिमूव्हर प्लस शिल्लक राहायला पाहिजे. CH3CH2 शिल्लक राहिलं, CH3CH2. कोणत्या कार्बनची व्हॅलन्सी 3 आहे, तर ह्या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी 3 आहे आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल त्या कार्बन ॲटमला त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. ज्या स्पेसिसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटमवरती असतो त्याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन म्हणतो. अँड दिस इज स्लो स्टेप. ही जी स्टेप आहे ती स्टेप कशी आहे, एकदम स्लो आहे. आणि जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो, RDS म्हणतो. RDS म्हणजेच काय, तर रेट डिटर्मायनिंग स्टेप. मेकॅनिझममधली जी पण स्टेप स्लो असते ती स्टेप नेहमी काय असते, RDS असते, रेट डिटर्मायनिंग स्टेप असते. आलं लक्षात. तर ह्या मेकॅनिझममधली कोणती स्टेप ही RDS आहे, तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ही स्टेप RDS आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये स्टेप थर्ड आहे. स्टेप थर्ड इज डिप्रोटोनेशन. किंवा ह्या स्टेपला आपण म्हणू शकतो रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. डिप्रोटोनेशनचा मिनिंगच काय आहे, रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. ह्या स्टेपमध्ये काय होतं, प्रोटॉन रिमूव्ह होतो. हा जो कार्बोकॅटायन तयार झाला आहे हा कार्बोकॅटायन ॲज इट इज इथे लिहा. CH3 सिंगल बॉन्ड CH2+. दिस इज कार्बोकॅटायन. हा जो CH3 आहे तो CH3 आपण असं लिहू शकतो ना, हा CH3 आपण असं लिहू शकतो CH2H असं लिहू शकतो आपण. CH3 काय होणार कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हा जो बॉन्ड आहे म्हणजेच हे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते 2 इलेक्ट्रॉन
इथे शिफ्ट होतील म्हणजे CH2 आणि ह्या CH2च्या मध्ये काय तयार होईल पहा, डबल बॉन्ड तयार होईल ना. हा CH2 आणि हा CH2 याच्यामध्ये हा बॉन्ड शिफ्ट झाला म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH2 तयार होईल. याचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार कारण याची व्हॅलेन्सी किती झाली, 4 झाली. प्लस काय रिमूव्ह झाला सांगा, याच्यामध्ये हा प्रोटॉन रिमूव्ह झाला, H+ रिमूव्ह झाला. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यामुळं H+ तयार झाला आणि तो H+ काय झाला, रिमूव्ह झाला. कोणता कंपाऊंड मिळाला आपल्याला, हा दिस इज इथिन. तर अशा पद्धतीने इथेनॉलपासून काय तयार झाला, इथिन. हे आपण स्टेप बाय स्टेप पाहिलं. यालाच आपण काय म्हणतो, मेकॅनिझम असं होतं. याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, तर फर्स्ट लक्ष ठेवायचं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. हा एक फर्स्ट पॉईंट लक्ष ठेवायचा. आणि सेकंड पॉईंट काय लक्ष ठेवायचा, तर याच्यामधली कोणती स्टेप ही स्लो स्टेप आहे म्हणजेच RDS आहे ते लक्ष ठेवायचं. कोणती स्टेप RDS आहे, तर स्टेप सेकंड फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ही स्टेप RDS आहे. आलं लक्षात. हे जे मेकॅनिझम आहे इलिमिनेशनचं ते कोणतं मेकॅनिझम आहे पहा. इलिमिनेशन रिएक्शनचे आपण 3 टाईपचे मेकॅनिझम पाहिलेत, E1, E2 अँड E1CB. तर त्यामधलं कोणतं मेकॅनिझम असेल हे, तर हे मेकॅनिझम आहे E1 मेकॅनिझम. कारण ज्या इलिमिनेशन रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो ती रिएक्शन नेहमी कोणती असते, इलिमिनेशन रिएक्शन असते म्हणजेच E1 रिएक्शन असते. येतं लक्षात. ज्या इलिमिनेशन रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो ती रिएक्शन नेहमी कोणती असते, E1 रिएक्शन असते, E1 मेकॅनिझम असतं. नोट डाऊन. आत्ता जे आपण मेकॅनिझम पाहिलं त्या मेकॅनिझमवरून आपल्याला एक नोट लिहायचं आहे. नोट. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचं आहे. फर्स्ट पॉईंट हे कोणतं मेकॅनिझम आहे, तर हे आहे E1 मेकॅनिझम किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, E1 रिएक्शन. E1 मेकॅनिझम ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ज्या मेकॅनिझममध्ये कार्बोकॅटायन तयार होतं ती इलिमिनेशन रिएक्शन कोणती असते, E1 रिएक्शन असते. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे कार्बोकॅटायन इज फॉर्म. सेकंड पॉईंट कार्बोकॅटायन इज फॉर्म. ज्या रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो तिथे काय होतं सांगा, कार्बोकॅटायन इज फॉर्म. सो rearrangement of carbocation takes place. takes place. आणि स्टेप थर्ड पॉईंट आहे RDS. RDS कोणते आहे, तर RDS आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन स्टेप. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ह्या मेकॅनिझममधली कोणती स्टेप ही RDS आहे, तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन हे स्टेप कसे आहे, RDS आहे. आलं लक्षात. मी तुम्हाला पाठ्यक्रम पण 11पासून सांगत आलो आहे. ज्या ज्या रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो, ज्या मेकॅनिझममध्ये कार्बोकॅटायन तयार होतो तिथे तो आपली डोकेदुखी वाढवतो. कारण जर आपल्याला रिअरेंजमेंट जर करता आलं कार्बोकॅटायनचं तरच आपण व्यवस्थित ते क्वेश्चन्स इझिली आपण सॉल्व करू शकतो. कारण JEE आणि नीटमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन जास्त विचारले जातात की ज्या रिएक्शन्समध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. नोट डाऊन करा. आहे न्यू पॉईंट आहे सेटझेप रूल. तर सेटझेप रूल हा आपण ॲक्रोमध्ये पण पाहिलेला आहे आणि हॅलोअल्केन्स अँड हॅलोरिन्स ह्या टॉपिकमध्ये पण पाहिलेला आहे. आता परत आपल्याला इथे अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्समध्ये हा रूल होतो आहे सेटझेप रूल. तर सेटझेप रूल म्हणजे काय, हा ऑलरेडी तुमचा पाठ पण झालेला असेल. तर सेटझेप रूल हा कधी यूज करतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर सेटझेप रूल म्हणजे काय ते आधी आपण पाहूया आणि सेटझेप रूल कधी यूज करायचा ते आपण पाहूया. सेटझेप रूल काय आहे, the preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atoms, that is more substituted alkene is formed. The preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom, that is more substituted alkene is formed. म्हणजे याचा मीनिंग काय पहा, इलिमिनेशन रिएक्शनमध्ये आपल्याला काय मिळतो आहे, अल्किन मिळतो आहे. पण तो अल्किन आपल्याला मेजर कोणता मिळतो, ज्या अल्किनमध्ये डबली बॉन्डेड कार्बनटमला जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असतात. पहा असा अल्किन आपल्याला मेजर मिळतो की त्या अल्किनमध्ये डबली बॉन्डेड कार्बनटमला जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असतात. म्हणजेच मोर सबस्टिट्युटेड अल्किन आपल्याला हा मेजर मिळतो. हाच आपला काय आहे सेटझेप रूल आहे. आपण याचं
एक्झाम्पल पाहूया, म्हणजे हा रूल तुम्हाला अजून लक्षात येईल, किंवा हा रूल आपण पाठ्यक्रमात पण दिलेला आहे. इलिमिनेशन रिएक्शन्स हॅलो अल्केन्स अँड हॅलोरेन्स याच्यामध्ये आपण ज्या इलिमिनेशन रिएक्शन पाहिलेले आहेत E1 आणि E2 त्याच्यामध्ये पण तुम्हाला हा रूल मी दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल तर आपण इथं काय करूया, ब्युटॅन टू OL हे एक्झाम्पल घेऊया. ब्युटॅन टू OL CH3 CHOH CH2 CH3 कोणता अल्कोहोल आहे हा? दिस इज ब्युटॅन टू OL. दिस इज ब्युटॅन टू OL. याचा IPS नेम आहे ब्युटॅन टू OL आणि हा कोणता अल्कोहोल आहे? 2 डिग्री अल्कोहोल आहे. ह्या 2 डिग्री अल्कोहोलला आपल्याला काय करायचं आहे तर हीट करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. पण याच्यामध्ये किती कंपाऊंड आपल्याला मिळतात तर इथं आपल्याला 2 टाईपचे अल्किन मिळतात. ते कसे पहा, विच इज अल्फा कार्बोनेटम OH. ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो आहे अल्फा कार्बोनेटम. त्याच्या ॲडजस्टंटला काय असतो? बीटा कार्बोनेटम. हा पण ॲडजस्टंट आहे. दिस इज बीटा कार्बोनेटम. सपोज दिस इज बीटा 1 कार्बोनेटम अँड दिस इज बीटा 2 कार्बोनेटम. तर आपल्याला काय करायचं आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलमध्ये अल्फाचा OH आणि बीटाचा H रिमूव्ह करायचा आहे. तर आपण इथे काय करूया, फर्स्ट आपण काय करूया, ह्या बीटाचा H रिमूव्ह करूया. पहा हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. इथे काय राहणार? CH. इथे पण काय राहणार? CH. ह्या CHमध्ये आणि ह्या CHमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला फर्स्ट हा कंपाऊंड मिळेल CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. हा आपल्याला एक अल्किन मिळाला. ह्या अल्किनचं IPS नेम काय सांगता येईल आपल्याला? ब्यूट टू ENE. दिस इज ब्यूट टू ENE. जर आपण बीटा 2 वरचा रिमूव्ह केला, जर आपण बीटा 2 वरचा H रिमूव्ह केला तर काय होणार? पहा इथला H आणि इथला OH काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. इथे काय राहणार? CH2. इथे काय राहणार? CH. CH2 आणि CHमध्ये काय तयार होणार? डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH हे पुढचं ॲज इट इज CH2 CH3. द IUPAC नेम ऑफ दिस अल्किन इज ब्यूट 1 ENE. ब्युटॅन टू OLला जेव्हा आपण हीट केलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत तेव्हा आपल्याला 2 अल्किन मिळाले आणि दोन्ही अल्किन काय आहेत? डिफरंट आहेत. पहा सेडझिप रूल कधी यूज करायचा? सेडझिप रूल कधी यूज करायचा? जर आपल्याला 2 टाईपचे अल्किन मिळत असतील किंवा 2पेक्षा जास्त टाईपचे जर अल्किन मिळत असतील तरच आपण काय यूज करतो? सेडझिप रूल यूज करतो. आलं लक्षात? जसं आपण पाठ्यामागं 3 डिग्री अल्कोहोलमध्ये आपण पाहिलं होतं, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलचं जर तुम्ही डिहायड्रेशन केलं तर कुठलाही तुम्ही हायड्रोजन रिमूव्ह करा, एकच अल्किन मिळणार. कोणता? 2 मिथाइल प्रोपिन म्हणजेच आयसोब्युटिलिन. तसं इथं नाही आहे. जेव्हा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट्स मिळतात ना तेव्हा सेडझिप रूल यूज करायचा. आता याच्यामध्ये मेजर कंपाऊंड कोणता आहे? तर याच्यामध्ये मेजर कंपाऊंड कोणता आहे हे तुम्ही कसं डिसाईड करणार? तर स्टॅबिलिटी. जो अल्किन मोर स्टेबल तो अल्किन मेजर. काय सांगितलं मी? जो अल्किन मोर स्टेबल तो अल्किन मेजर. आता स्टॅबिलिटी कशी डिसाईड करणार? अल्किनची स्टॅबिलिटी कशावरून काढतात? हायपर कॉन्ज्युगेशन. पाठ्यमागं आपण पाहिलं होतं 11मध्ये हायपर कॉन्ज्युगेशन. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा H तो मोर स्टेबल, त्याच्यामध्ये हायपर कॉन्ज्युगेशन जास्त तो मोर स्टेबल आणि जो मोर स्टेबल तो मेजर. हां डबली बॉन्डेड कार्बोनेटमला जे कार्बोनेटम अटॅच असतात हे आहेत डबली बॉन्डेड कार्बोनेटम. डबली बॉन्डेड कार्बोनेटमला जे कार्बोनेटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन म्हणतो. अल्फा कार्बनला जे H असतात त्यांना आपण म्हणतो अल्फा H. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले? 6 अल्फा H. इथे पहा कोणता कार्बोनेटम हा अल्फा कार्बोनेटम आहे? डबली बॉन्डेड कार्बोनेटमला जो कार्बोनेटम अटॅच आहे तो अल्फा. इथे 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत त्यामुळे याच्यामध्ये किती अल्फा H झाले? 2 अल्फा H झाले. 6. सर्वात जास्त अल्फा H कुठे आहेत? तर ब्यू2 ENEमध्ये आहे आणि त्यामुळे हा जो अल्किन आहे तो अल्किन कसा आहे? मोर स्टेबल आहे आणि हा जो अल्किन आहे तो अल्किन कसा आहे? लेस स्टेबल आहे. मग मला सांगा याच्यामध्ये मेजर कोणता आहे? ब्यू2 ENE मेजर का ब्यू1 ENE मेजर? तर इथं मेजर कोणता आहे? ब्यू2 ENE मेजर. येतं लक्षात? आणि हा काय झाला आपला? मायनर. हा काय झाला आपला? मायनर. एकदम सिंपल आहे. जो मोर स्टेबल तो मेजर. सिंपल आहे. अँड दिस इज कॉल्ड सेडझिप रूल. आता याच्यामध्ये इथे डबली बॉन्डेड कार्बोनेटमला हे 2 आहेत डबली बॉन्डेड कार्बोनेटम. डबली बॉन्डेड कार्बोनेटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहेत? तर डबली बॉन्डेड कार्बोनेटमला 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. 2 अल्काइल ग्रुप्स. इथे
तर हे आहेत दोन डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहे? एक अल्काइल ग्रुप अटॅच आहे. मग जास्त अल्काइल ग्रुप कुठे अटॅच आहेत? ब्यूट2 मध्ये. म्हणजे हा काय झाला? मेजर. तोच आपण सेट-झेप्रूल सांगितलेला आहे. The preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom. परत एकदा पहा. The preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom, that is more substituted alkene is formed. Very simple. This is set-झेप्रूल. कधी यूज करायचं समजलं तर आपल्याला एकापेक्षा जास्त जर प्रोडक्ट मिळत असतील आणि ते जर डिफरंट असतील तर आपण तिथे काय यूज करतो? सेट-झेप्रूल यूज करतो. सेट-झेप्रूल आलं लक्षात. जो मोर स्टेबल अल्केन असेल तो आपला काय असेल? मेजर असेल. नोट डाऊन. पहा इथे आपण एक छोटंसं एक क्वेश्चन बघूया. तो क्वेश्चन काय आहे पहा. ब्युटाईन टू OL ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 440 केल्विन टू गिव्स प्रीडॉमिनंटली. आत्ताच आपण रिएक्शन पाहिली सेट-झेप्रूलमध्ये. ब्युटॅन टू OLला हीट केलं होतं आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. त्यावेळेस आपल्याला दोन अल्केन मिळालं होते. एक मिळालं होतं ब्यूट2 आणि एक मिळालं होतं आपल्याला ब्यूट1 तर आपल्याला इथे तोच क्वेश्चन विचारला आहे. फक्त काय विचारलं आहे? टू गिव्स प्रीडॉमिनंटली. तर कोणता कंपाऊंड आपल्याला प्रीडॉमिनंटली मिळेल म्हणजे मेजर कंपाऊंड कोणता मिळेल? मला सांग मेजर कंपाऊंड कोणता आहे? ब्यूट1 आहे का ब्यूट2 आहे? तर ब्यूट2 आहे. म्हणजे एक तर आपला ऑप्शन ए करेक्ट किंवा बी करेक्ट. इथे काय दिलं आहे? ब्यूट1 हा मायनर आहे आणि नन ऑफ दिस हा शेवटचा ऑप्शन आहे. म्हणजे एक तर आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ए किंवा बी. सांग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ए करेक्ट असेल का बी करेक्ट असेल? कारण ब्यूट2 दोन फॉर्ममध्ये असतो, सेस आणि ट्रान्स. ब्यूट2 पहा ब्यूट2 म्हणजेच काय? CH3CH डबल बॉन्ड CH CH3. दिस इज ब्यूट2 पहा हे आहेत कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पहा ह्या कार्बन टर्मला काय अटॅच आहे? H आणि CH3 अटॅच आहे. पहा H आणि CH3. ह्या कार्बन टर्मला आपण H आणि CH3. हा H हा CH3. कोणता फॉर्म आहे सांगा? हा आयडेंटिकल ग्रुप आयडेंटिकल ॲटम डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आहेत. त्यामुळे अशाला आपण काय म्हणतो? ट्रान्स आयसोमर म्हणतो. पुढे C डबल बॉन्ड C CH3 H CH3. हा पण ब्यूट2 आहे. परंतु हा जो ब्यूट2 आहे तो कोणता आहे? दिस इज सेस आयसोमर. आयडेंटिकल ग्रुप हे डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत. विच आयसोमर इज मोर स्टेबल हे आपण 11मध्ये पाहिलं होतं. ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल दॅन सिस आयसोमर अँड देअरफॉर बी ऑप्शन इज करेक्ट. ट्रान्स ब्यूट2 समजलं सर्वांना? नोट डाऊन. हां याच्यामध्ये आता आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट पाहूया. हां इम्पॉर्टंट पॉईंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहितोय रेट ऑफ अल्कोहोल. रेट ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली proportional to stability of carbocation. पहा आता आपण जे मेकॅनिझम पाहिलं होतं त्या मेकॅनिझममध्ये कोणता इंटरमिडिएट तयार होतो? तर कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार होतो. आणि रेट ऑफ अल्कोहोल त्याच्यावरती डिपेंड आहे. कशावरती? तर कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवरती. रेट ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ज्या अल्कोहोलपासून आपल्याला स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल त्या अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त असेल. म्हणजे तुम्हाला जर समजा खाली 4 अल्कोहोल दिले आणि विचारलं की याच्यापैकी कोणता अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह आहे टुवर्ड्स डिहायड्रेशन, तर काय सांगणार तुम्ही? ज्या अल्कोहोलपासून आपल्याला स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल तो अल्किन मोर रिॲक्टिव्ह असेल टुवर्ड्स डिहायड्रेशन. समजलं सर्वांना? हां रेट ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आपण इथं एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा एक्झाम्पल पहा याच्यामध्ये आपल्याला 3 अल्कोहोल दिलेले आहेत. CH3CH3OH. दिस इज फर्स्ट अल्कोहोल. CH3CH3OH. This is second alcohol. And third CH3
CH2OH. दिस इज थर्ड अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. पहा हा अल्कोहोल कोणता आहे? दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. हा अल्कोहोल कोणता आहे? 2 डिग्री अल्कोहोल. अँड दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री. कोणत्या अल्कोहोलपासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकेटन मिळेल? त्या अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असेल, त्या अल्कोहोलचा रेट जास्त असेल टुवर्ड्स डिहायड्रेशन. काय सांगते समजलं? ज्या अल्कोहोलपासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकेटन मिळेल त्या अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त. पहा फक्त आपल्याला काय करायचं आहे? हा OH फक्त रिमूव्ह करा, राहिलेला शिल्लक कार्बोकेटन असेल. पहा हा जर आपण OH रिमूव्ह केला तर आपल्याला हा कार्बोकेटन मिळेल ना. याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. येथे पहा हा OH रिमूव्ह करा, याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. पहा इथला हा OH रिमूव्ह करा, याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. हा जो कार्बोकेटन आहे तो कार्बोकेटन कोणता आहे? दिस इज 3 डिग्री कार्बोकेटन. कोणता आहे? 3 डिग्री कार्बोकेटन आहे. 3 डिग्री कार्बोकेटन. हा कार्बोकेटन कोणता आहे? 2 डिग्री कार्बोकेटन आहे. आणि हा जो कार्बोकेटन आहे तो कोणता आहे? 1 डिग्री कार्बोकेटन आहे. कोणता कार्बोकेटन मोर स्टेबल आहे? तर 3 डिग्री कार्बोकेटन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री कार्बोकेटन इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री कार्बोकेटन. मग मला सांगा कोणता अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह असेल? 3 डिग्री अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन 2 डिग्री अल्कोहोल दॅन 1 डिग्री अल्कोहोल. समजलं सर्वांना? याच्यामध्ये आपण काय करतो इथं OH. इथं आता अटॅच करतोय OH. विच अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स डिहायड्रेशन? टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. इथे लक्ष सर्वांच्या नोट डाऊन. इथे आपण 2 क्वेश्चन पाहतोय. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन कोणता विचारला आहे पहा. अमॉंग दी फॉलोइंग कंपाऊंड्स विच कॅन बी डिहायड्रेटेड व्हेरी इझिली इज. खाली जे आपल्याला कंपाऊंड दिले 4, त्या 4 कंपाऊंडपैकी कोणत्या कंपाऊंडचं डिहायड्रेशन इझिली होईल? डिहायड्रेटेड व्हेरी इझिली. आणि आत्ताच आपण पाहिले कोणत्या अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त आहे टुवर्ड्स डिहायड्रेशन. कोणत्या अल्कोहोलमधून इझिली वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होईल? जो अल्कोहोल आपल्याला स्टेबल कार्बोकेटन देईल तो. आलं लक्षात? तर इथं जे अल्कोहोल दिले तुम्हाला, ह्या अल्कोहोलच्या फर्स्ट काय करा तुम्ही? कार्बोकेटन तयार करा. कार्बोकेटन कोणता तयार करता? फक्त ज्या कार्बन ॲटमला OH अटॅच आहे तो OH फक्त रिमूव्ह करा आणि तिथे पॉझिटिव्ह चार्ज द्या. इथे आपण काय करूया? हा OH रिमूव्ह करूया आणि आपण इथे पॉझिटिव्ह चार्ज देऊया. दिस इज कार्बोकेटन. इथे हा OH अटॅच आहे, तो OH आपण रिमूव्ह करूया आणि याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्ज देऊया. इथे आपण हा OH रिमूव्ह करूया, इथे आपण पॉझिटिव्ह चार्ज देऊया. इथे आपण हा OH रिमूव्ह करूया, इथे पॉझिटिव्ह चार्ज देऊया. विच कार्बोकेटन इज मोर स्टेबल? दिस इज 3 डिग्री कार्बोकेटन. दिस इज 2 डिग्री कार्बोकेटन. दिस इज 1 डिग्री कार्बोकेटन. दिस इज 1 डिग्री कार्बोकेटन. इथे लक्षात हा कार्बोकेटन कोणता आहे? 3 डिग्री. हा कोणता आहे? 2 डिग्री. हा कोणता आहे? 1 डिग्री कार्बोकेटन. आणि हा पण कोणता आहे? 1 डिग्री कार्बोकेटन. विच कार्बोकेटन इज मोर स्टेबल? 3 डिग्री कार्बोकेटन इज मोर स्टेबल. आणि त्यामुळे याच्यामधून वॉटर मॉलिक्युल इझिली रिमूव्ह होईल. डिहायड्रेटेड व्हेरी इझिली. ए ऑप्शन इज करेक्ट. IIT 2004 हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा. ड्युरिंग डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्केन्स बाय हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 द इनिशिएशन स्टेप इज. ड्युरिंग डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्केन म्हणजे अल्कोहोलचं डिहायड्रेशन अल्केनमध्ये होताना आपण काय करतोय? हीट करतोय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. तर त्यांनी काय विचारलं? द इनिशिएशन स्टेप इज. इनिशिएशन म्हणजे काय सांगा? तर इनिशिएशन म्हणजे फर्स्ट स्टेप. इनिशिएशन म्हणजे फर्स्ट स्टेप. आपण मेकॅनिझम पाहिले, 3 स्टेप मेकॅनिझम होतं. स्टेप फर्स्ट कोणती होती? प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल ही स्टेप होती. स्टेप सेकंड कोणती होती? फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटन. आणि स्टेप थर्ड कोणती होती? रिमूव्हल ऑफ प्रोटॉन, दॅट इज डिप्रोटोनेशन. आपल्याला इथे विचारले कोणती? इनिशिएशन. याचा अर्थ स्टेप फर्स्ट आपल्याला विचारले आणि स्टेप फर्स्ट कोणते आहे? प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. असा कोणता ऑप्शन दिसतो तुम्हाला इथं? लास्ट ऑप्शन इज करेक्ट. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल मॉलिक्यूल. तर ही स्टेप कोणती होती सांगा? फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटन. ही स्टेप सेकंड आहे. आपल्याला विचारले त्यांनी इनिशिएशन म्हणजे फर्स्ट स्टेप.
कोणता आन्सर करेक्ट आहे? लास्ट ऑप्शन इज करेक्ट, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल मॉलिक्यूल. त्यामुळे हे मेकॅनिझम खूप महत्त्वाचं आहे. तर हा एक क्वेश्चन आपल्याला IIT 2003 मध्ये विचारला होता. नोट डाऊन. पहा याच्यामध्ये आपण काय जे नीट एक्झाम्पल्स पाहतोय. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 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 CH2OH आणि ॲरोवरती लिहिलं जातं H प्लस हीट. तर ह्या रेशनचा आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळेल? मेजर प्रोडक्ट. तर आपल्याला इथे काय विचारतात? मेजर प्रोडक्ट इज. तर याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कोणता आहे? तर ही रिएक्शन समजली असेल. हा कोणता आहे? अल्कोहोल आहे. H प्लसचं मिनिंग काय? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि पुढे काय केले? हीट केले म्हणजे ही रिएक्शन कोणती आहे? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आहे. म्हणजे आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो कोणता आहे? अल्किन मिळणार आहे. पण तो अल्किन कोणता मेजर आहे ते आपल्याला विचारलेला आहे इथं. तर पहा आपण जनरली काय करतो? OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो? अल्फा. आणि त्याच्या ॲडजसंटला जो कार्बन ॲटम आहे, जो अल्फा कार्बन ॲटम अटॅच आहे तो काय असतो? बीटा. आपण काय करतो? अल्फाचा OH रिमूव्ह करतो आणि बेटाचा H. पण इथं बेटाला H अटॅच आहे का? नाही आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करणार? डिहायड्रेशन करणार का? त्यासाठी आपण काय पाहिलं होतं? मेकॅनिझम. त्यासाठी मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं मेकॅनिझम खूप इम्पॉर्टंट असतं. जर तुम्हाला मेकॅनिझम जर समजलं तरच तुम्हाला जैनमधले आणि नीटमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर आपण मेकॅनिझम थ्रू ह्या रिएक्शनचा प्रोडक्ट लिहायचा आहे. पहा इथं आता बीटावरती Hच नाही आहे ना, मग तुम्ही काय करणार? ही रिएक्शन करणारच नाहीत. तर पहा मेकॅनिझम माहीत पाहिजे. पहा मेकॅनिझम म्हणजे ॲन्सर ऑफ दिस रिएक्शन. पहा हा मी फर्स्ट अल्कोहोल लिहितो इथं CH3 CH2OH. ॲरोवरती काय दिलं पत्नी आपल्याला? H प्लस दिलेला आहे. हा H प्लस आला कुठून? तर ॲसिड H प्लस. ऑक्सिजन ॲटमवरती काय असतात? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन ॲटमवरचे लोन पेअर काय करेल? ह्या H प्लसवरती अटॅक करेल. हा H काय होईल? याला अटॅच होईल. म्हणजेच काय तयार होईल? पहा CH3 CH2 इथे काय तयार होणार? OH2 तयार होईल. ओची व्हॅलन्सी 3 आहे त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. नंतर काय पाहिलं होतं आपण? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. तर हा ऑक्सिजन काय करेल? पॉझिटिव्हली चार्ज ऑक्सिजन ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होईल? रिमूव्ह होईल. पहा इथे काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. पहा ह्या कार्बनचे व्हॅलन्सी किती राहणार? 3 राहणार ना, कारण हे दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या ओकडे शिफ्ट झालेत. म्हणजे काय मिळेल? पहा CH3 पुढे CH3 CH2 प्लस. कोणता कार्बोकॅटायन? हा 1 डिग्री कार्बोकॅटायन. आलं लक्षात? हे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर ह्या Cचे व्हॅलन्सी किती राहिली? 3 राहिली. आणि त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. तर हा काय तयार झाला? कार्बोकॅटायन तयार झाला. कोणता कार्बोकॅटायन? हा 1 डिग्री कार्बोकॅटायन आहे. मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं होतं जिथे जिथे कार्बोकॅटायन तयार होतो तिथे तिथे रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. पहा इथे काय होणार आता? दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. सेकंड कार्बन टर्मला काय काढायचं आहे? मिथाइल. त्यामुळे हा CH3 काय करतो? हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन इथे तो शिफ्ट होतो. अशा टाईपचे आपण भरपूर एक्झाम्पल्स पाहिले. SN1 रिएक्शनमध्ये अशा टाईपचे भरपूर एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. SN1 रिएक्शन. परत आपण पाहिलं होते E1 रिएक्शन हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्समध्ये. तिथं पण अशा टाईपचे आपण भरपूर एक्झाम्पल घेतलेले आहेत. दिस इज कॉल्ड 1,2 मिथाइल शिफ्ट. सांग काय तयार होईल इथे? CH3 पुढे CH3 सिंगल बॉन्ड CH2. हा CH3 ग्रुप इथे अटॅच होईल CH2ला. CH3 ह्या Cवरती चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री कार्बोकॅटायन. 1 डिग्री कार्बोकॅटायनपेक्षा 3 डिग्री कार्बोकॅटायन हा कसा आहे? मोर स्टेबल आहे. आता तुम्ही काय करा? इथून हायड्रोजन रिमूव्ह करा. एकदा तुम्हाला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळाला की त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं? फक्त प्रोटॉन रिमूव्ह करायचा म्हणजे H प्लस रिमूव्ह करायचा. पहा H प्लस तुम्ही कोणता रिमूव्ह करणार? पहा पॉझिटिव्हली चार्ज कार्बनच्या ॲडजसंटला जे कार्बन टर्म आहेत ना, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन टर्मवरती आहे त्याच्या ॲडजसंटला
जे कार्बन आहेत त्या कार्बन आपण हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो. मग तो आपण इथला रिमूव्ह करू शकतो, इथला रिमूव्ह करू शकतो किंवा इथला. आपण इथला नाही रिमूव्ह करू शकत. येते लक्षात. समजा आपण ह्या CH2 मधला रिमूव्ह केला तर काय होणार पहा, CH3 इथं डबल बॉन्ड तयार होईल. इथे काय राहणार CH. पहा इथला H रिमूव्ह केला की इथे काय राहणार, इथे काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार ना. पुढे CH, पुढे काय अटॅच आहे CH3, हा CH3. येते लक्षात. पहा अजून एक दुसरं एक पॉसिबल आहे. जर आपण ह्या CH3 मधला एक H रिमूव्ह केला तर इथे काय राहणार, येते लक्षात. ह्या CH3 मधला जर आपण H रिमूव्ह केला तर इथे काय राहणार CH2 आणि ह्या C मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH2 CH3. जर तुम्ही इथला H रिमूव्ह केला तरी तुम्हाला हाच अल्केन मिळणार आहे. आलं लक्षात. तर इथे तुम्हाला किती अल्केन मिळाले, 2 अल्केन मिळाले. ह्या दोन्ही अल्केनचं IUPAC नेम वेगवेगळं आहे हे लक्षात ठेवा. याचा अर्थ हे 2 अल्केन कशात डिफरंट आहेत. 2 अल्केन जर डिफरंट असतील तर काय करायचं, मेजर मायनर आयडेंटिफाय करता आला पाहिजे. कसा आयडेंटिफाय करायचा, पाठ्यमाग मी तुम्हाला सांगितलं आहे. दिस इज अल्फा कार्बन, दिस इज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन. इथे कोणता कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम अल्फा आहे आणि हा एक कार्बन ॲटम अल्फा आहे. आलं लक्षात. पहा याच्यामध्ये किती अल्फाचे सांगा, हे 3, हे 3 आणि हे 3, टोटल किती झाले 9 अल्फा H. इथे अल्फा H पण किती आहेत, हे 3 आणि हे 2 किती झाले 5 अल्फा H. कुठे अल्फा H जास्त आहेत, ह्या अल्केनमध्ये अल्फा H जास्त आहेत आणि त्यामुळे हा जो अल्केन आहे तो अल्केन कसा आहे मेजर आणि हा जो अल्केन आहे तो अल्केन कसा आहे मायनर आहे. आलं लक्षात. म्हणजे ह्या अल्कोहलला जर आपण हीट केलं बाय युजिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तर आपल्याला मेजर प्रोडक्ट कोणता मिळेल, तर हा आपल्याला मेजर मिळेल. येते लक्षात. हा कंपाऊंड आपला कोणता आहे मेजर, कोणता आहे CH3 पुढे CH3 डबल बॉन्ड CH3. याचा IUPAC नेम लिहिता येईल तुम्हाला. याचा IUPAC नेम काय 1 2 3 4. सेकंड कार्बन टर्मला CH3 त्यामुळे 2 मिथाइल. पुढे काय येणार ब्युटेनर. पुढे काय येणार 2NE. 2 मिथाइल 2NE हा आपला काय असेल इथं मेजर प्रोडक्ट. समजलं सर्वांना, हे नोट डाऊन करा. पहा एक्झाम्पल सेकंड आहे. आयडेंटिफाय दी मेजर प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. एकदम सिंपल आहे. पहा याचा आन्सर मेजर प्रोडक्ट कोणता आहे पहा. दिस इज सायक्लोपेंटेन रिंग. 5 मेंबर रिंग आहे ही. किती मेंबर रिंग आहे 5 मेंबर रिंग. दिस इज CH2OH. पहा हे 2 ला जंक्शन आहे ना, हे 2 ला जंक्शन म्हणजेच काय सांगा CH2. हे 3 ला जंक्शन म्हणजे काय सांगा CH. हे कितीला जंक्शन आहे 2 ला जंक्शन CH2. हे 2 ला जंक्शन CH2. हे 3 ला जंक्शन म्हणजेच 2 ला जंक्शन CH2. हे पण 2 ला जंक्शन आहे म्हणजेच काय आहे CH2. तर हे स्ट्रक्चर आपण इथं सिम्पल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट काय केलेलं आहे आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दिलेला आहे आणि हीट म्हणजे एलिमिनेशन रिएक्शन होणार आहे. याचा अर्थ अल्केन तयार होणार आहे. बरोबर. ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत 2 लोन पेअर आहेत. त्यातली एक लोन पेअर ही H+ वरती अटॅक करेल आणि आपल्याला फर्स्ट काय मिळेल पहा CH2 OH2 येते सर्वांच्या लक्षात. एकदम इझी आहे. त्यानंतर काय होणार हा ऑक्सिजन हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडणार म्हणजेच इथे काय रिमूव्ह होणार सांगा, तर इथे रिमूव्ह होणार वॉटर मॉलिक्यूल. सा ह्या कार्बन ॲटमची व्हॅलेन्सी किती येणार 3 आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोण येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजेच आपण या लिहू शकतो CH2CH सिंगल बॉन्ड. इथे CH2 याच्यावरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. एकदम सिंपल आहे. याच्यावरती काय येणार पॉझिटिव्ह चार्ज येणार. पहा
दिस इज रिंग, ही काय आहे रिंग आहे आणि ह्या रिंगला जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तिथे काय होतं रिंग एक्सपान्शन होतं. तर तिथे काय होतं रिंग एक्सपान्शन. हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कशाचं आहे रिंग एक्सपान्शनचं एक्झाम्पल आहे. ही कोणती मेंबर रिंग आहे तर ही आहे 5 मेंबर रिंग. 5 मेंबर रिंगपेक्षा मोर स्टेबल कोणती रिंग असते 6 मेंबर रिंग इज मोर स्टेबल दॅन 5 मेंबर रिंग. आणि त्यामुळे काय होतं आपण थोडं वेळ काय करूया नंबरिंग द्या. दिस इज फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. तर अशा टाईपचे आपण एक्झाम्पल अजून कुठे पाहिलेले आहेत SN1 रिएक्शनमध्ये पाहिलेले आहेत आणि त्यानंतर E1 रिएक्शनमध्ये पाहिलेले आहेत. पाठ्यमागच्या तुम्ही ह्या 2 रिएक्शन बघा तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा टाईपचे एक्झाम्पल घेतलेले आपण दिसतील. त्यामुळे काय होणार तर 2 आणि 6 याच्यामधला बॉन्ड काय होणार ब्रेक होणार. म्हणजेच हा कुठे शिफ्ट होणार तर 2 आणि 6 याच्यामधला बॉन्ड हा कुठे शिफ्ट होणार 1 आणि 6मध्ये शिफ्ट होणार. म्हणजेच काय तयार होईल CH2 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 CH सिंगल बॉन्ड CH2. हा बॉन्ड काय झाला आहे 6मध्ये आणि 1मध्ये शिफ्ट झाला आहे. फक्त हा बॉन्ड असा शिफ्ट झालेला आहे. त्यामुळे ह्या 1मध्ये आणि ह्या 6मध्ये काय तयार होईल हा बॉन्ड तयार होईल. ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती आहे तर या कार्बनची व्हॅलन्सी 3 आहे 1 2 3 आणि त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. इथे लक्षात तर हा फर्स्ट कार्बन ॲटम आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. तर 1 आणि 6मध्ये फक्त बॉन्ड तयार झालेला आहे. हेच आपण अजून सिम्पल कसं लिहू शकतो CH2 कोणता CH2 हा CH2 इकडे काय अटॅच आहे CH अटॅच आहे. CHला खाली CH2 अटॅच आहे. ह्या CH2ला इकडे काय अटॅच आहे हा CH2 CH2 CH2. हे स्ट्रक्चर अजून आपण असं फक्त व्यवस्थित काढलेलं आहे. ह्या CHवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. कार्बन ॲटम कोणते आहेत दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. इथं पण तेच आहेत. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. आता शेवटी काय करायचा रिमूव्हल ऑफ प्रोटॉन म्हणजे फक्त काय करायचं आहे H+ रिमूव्ह करायचं आहे. फक्त H+ रिमूव्ह करायचा आहे. कोणता H+ तुम्ही रिमूव्ह करणार कोणता H+ तुम्ही रिमूव्ह करणार पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याच्या ॲडजेसंटचे जे कार्बन ॲटम आहेत ना तिथला H रिमूव्ह करायचा आहे. जर समजा आपण इथला H रिमूव्ह केला तर काय होणार इथे काय राहणार CH, इथे राहणार CH. CH आणि CHमध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. CH आणि CHमध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. हेच आपण असं लिहू शकतो ना असं लिहू शकतो आपण. हा काय तयार झाला सायक्लोहेक्झिन तयार झाला. किंवा जर समजा जर तुम्ही इथला H रिमूव्ह केला तर ह्या CHमध्ये आणि ह्या CHमध्ये डबल बॉन्ड तयार होईल. याचाच अर्थ हेच तुम्ही अजून असं लिहू शकता हा अल्केन तयार होईल. हा अल्केन आणि हा अल्केन डिफरंट आहेत का सेम आहेत ते सांगा. हा अल्केन आणि हा अल्केन सेम आहेत का डिफरंट आहेत तर हे दोन्ही अल्केन कसे आहेत सेमच आहेत. त्यामुळे कोणताही एक अल्केन तुम्ही लिहू शकता. दोन्ही अल्केन कसे आहेत सेम आहेत. आणि हा जो आपल्याला कंपाऊंड मिळाला आहे त्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय आहे सायक्लोहेक्झिन. आलं लक्षात. म्हणजे ह्या कंपाऊंडचं जर आपण डिहायड्रेशन केलं बाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तर आपल्याला मेन कंपाऊंड हा कोणता मिळतो सायक्लोहेक्झिन मिळतो. समजलं सर्वांच्या. तर हे जे एक्झाम्पल होतं ते कशाचं होतं रिंग एक्सपान्शनचं एक्झाम्पल होतं. नोट डाऊन. आत्ता आपण काय कंप्लीट केलं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग प्रोटिक ॲसिड. प्रोटिक ॲसिड यूज करून आपण काय केलं होतं डिहायड्रेशन केलेलं होतं. प्रोटिक ॲसिड आपण कोणकोणते पाहिले होते कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा H3PO4 किंवा KHSO4 हे आपण काय पाहिले होते प्रोटिक ॲसिड. तर आत्ता आपण काय पाहतोय अल्कोहोलचं डिहायड्रेशन पाहतोय बाय युजिंग Al2O3. Al2O3 म्हणजेच ॲल्युमिना. तर Al2O3 जरी आपण यूज केला तरीही काय होतं अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं आणि आपल्याला जे प्रोडक्ट मिळतात ते कोणते मिळतात अल्केन मिळतात. Al2O3 हा सुद्धा एक काय आहे डिहायड्रेटिंग एजंट आहे. डिहायड्रेटिंग एजंट याचा अर्थ जो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो तो. याच्यामध्ये आपण काय करूया 3 अल्कोहोल पाहूया 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया 1 डिग्री अल्कोहोल CH3 CH2OH. दिस इज
1 डिग्री अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे सांगा. हा दिस इज इथेनॉल. पाठीमागं तुम्हाला याचे IUPAC नेम सर्व दिलेले आहेत. पहा दिस इज इथेनॉल, दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे Al2O3 सोबत Al2O3 ॲट 623 केल्विन. फक्त काय करायचं आहे, वॉटर मॉलिक्यूल फक्त रिमूव्ह करायचा आहे. कोणता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणार, अल्फाचा OH आणि बेटाचा H फक्त रिमूव्ह करायचा. येतं लक्षात. म्हणजे काय होणार पहा, हा OH आणि इथला H, इथला H आणि इथला OH काय रिमूव्ह होणार पहा, तर इथे रिमूव्ह होणार H2O प्लस. शिल्लक काय राहिलं पहा, तर इथे राहिलं CH2, इथेही राहिलं CH2. दोन्हीच्यामध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड इथिन. आलं लक्षात. इथेनॉल ऑन हिटिंग विथ Al2O3 ॲट 623 केल्विन टू गिव्स इथिन. व्हेरी सिम्पल. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. सेम त्या टाईप 2 डिग्री अल्कोहोल पहा, CH3 CH CH3OH. दिस इज प्रोपॅन टू OL. प्रोपॅन टू OL हा कोणता अल्कोहोल आहे, दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. याला आपल्याला काय करायचं आहे, तर Al2O3 सोबत हीट करायचं आहे. Al2O3 ॲल्युमिना ॲट 523 केल्विन. पहा 1 डिग्रीमध्ये आपण टेम्परेचर किती यूज केलेलं आहे, 623 केल्विन. आणि 2 डिग्रीमध्ये आपण किती यूज केलं आहे, 523 केल्विन. टेम्परेचर कमी काय केलं, कारण 1 डिग्रीपेक्षा 2 डिग्रीमध्ये डिहायड्रेशन कसं होतं, इझिली होतं. आणि त्यामुळे 2 डिग्रीमध्ये आपण टेम्परेचर कमी यूज केलं तरी पण डिहायड्रेशन इझिली होतं. पहा डिहायड्रेशन करा. OH ज्या कार्बनला ॲटमला अटॅच आहे तो आहे अल्फा, त्याच्या ॲडजस्टचा काय आहे बीटा, हा पण बीटा. कोणत्याही बीटा कार्बन ॲटमवरचा तुम्ही H रिमूव्ह करा, तुम्हाला जो अल्केन मिळेल तो एकच असेल. म्हणजे पहा इथे काय राहणार CH, इथे काय राहणार CH2. CH आणि CH2च्या मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल इथं, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. कोणता अल्केन आहे, हा प्रोपेन आहे. प्रोपॅन टू OL ऑन हिटिंग विथ Al2O3 ॲट 523 केल्विन टू गिव्स प्रोपीन. त्यानंतर हे झालं 2 डिग्री. त्यानंतर आपण पाहूया आता 3 डिग्री. पहा 3 डिग्री अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे CH3 CH3 CH3OH. दिस इज 2 मिथाइल प्रोपॅन टू OL. दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. याला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे बाय युझिंग Al2O3 ॲट 423 केल्विन. परत टेम्परेचर कमी झालं का, कारण 3 डिग्री अल्कोहोलमध्ये 2 डिग्रीपेक्षा डिहायड्रेशन इझिली होते. दिस इज अल्फा कार्बन, दिस इज बेटा कार्बन, दिस इज ऑल्सो बेटा, दिस इज ऑल्सो बीटा. कुठलाही एक H रिमूव्ह करा, कोणत्याही बेटा कार्बन ॲटम होता. समजा आपण अल्फाचा हा OH आणि इथल्या बेटाचा आपण H रिमूव्ह केला तर इथे काय राहणार CH2, हा C आणि CH2च्या मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजेच CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. कोणता अल्केन आहे हा, आयसोब्युटिलीन आहे. हा 2 मिथाइल प्रोपेन आहे. म्हणजे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अल्कोहोलला आपण काय करू शकतो, Al2O3 सोबत हीट करू शकतो आणि त्यापासून आपण अल्किन तयार करू शकतो. समजले, व्हेरी सिम्पल. नोट डाऊन. पहा तुम्हाला इथे होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला टोटल 6 रिएक्शन दिलेले आहेत आणि त्या 6 रिएक्शनमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, मेजर अल्किन लिहायचं आहे. आलं लक्षात. जिथे जिथे H+ आहे तिथे तिथे याचा अर्थ काय आहे, प्रोटिक ॲसिड आहे. तिथे फर्स्ट काय तयार करायचा, कार्बोकेटन तयार करायचा. रिअरेंजमेंट होत असेल तर रिअरेंजमेंट करायचं. रिंग एक्सपान्शन होत असेल तर रिंग एक्सपान्शन करायचं. जिथे जिथे तुम्हाला H+ दिलेला आहे तिथे तिथे फर्स्ट काय तयार होईल, कार्बोकेटन तयार होईल. आणि तिथे जर रिअरेंजमेंट होत असेल तर रिअरेंजमेंट करा आणि नंतर प्रोटॉन रिमूव्ह करून त्यानंतर तुम्ही अल्किन लिहायचं आहे. आलं लक्षात. तर हे 6 रिएक्शन्स आहेत. अजून एक मी तुम्हाला क्वेश्चन होमवर्कसाठी देणार आहे, हे नोट डाऊन करा फर्स्ट. क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. क्वेश्चन कोणता आहे पहा, द मेन प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. तर तुम्हाला हे रिएक्शन दिलेले आहे आणि ह्या रिएक्शनचा तुम्हाला काय विचारलेलं आहे, मेन प्रोडक्ट तुम्हाला विचारलेला आहे. मेन प्रोडक्ट याचा अर्थ मेजर प्रोडक्ट तुम्हाला इथं विचारलेलं आहे. तर इथं आपण कोणती रिएक्शन कंप्लीट केली, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आपण नेक्स्ट लेक्चरला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल हे रिएक्शन आपण पाहणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा
लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.